हिंदू धर्मरक्षक आणि माजी मंत्री अनिल भैया राठोड यांच्या चौथ्या पुण्यतिथीनिमित्त शिवालय चितळे रोड ऑफिस या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख सचिन जाधव आणि अनिल शिंदे यांच्या हस्ते महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं। त्याबरोबरच यावेळी अनिल शिंदे, सचिन जाधव यांनी माजी मंत्री अनिल भैया राठोड यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केलं। यावेळी उपस्थित अनिल भैयांवर प्रेम करणारे आणि शिवसेनेचे सर्व आजी-माजी पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, शिवसेनेच्या सर्व आघाड्यांचे पदाधिकारी, महिला आघाडी, शिवसैनिक हे सर्व उपस्थित होते। आज स्वर्गीय धर्मवीर, धर्मरक्षक, माजी मंत्री, माजी आमदार अनिल भैया राठोड यांचा स्मृती दिवस। खऱ्या अर्थाने आपण आज पाहतोय की 4 वर्ष झाले भैयांना आपल्यामधून जाऊन, पण या ठिकाणी आपण खऱ्या अर्थाने पाहतोय की भैयांचे जे विचार आहेत ते नगर शहरामध्ये आजही तसेच आहेत। आणि भैयांनी जो एक हिंदुत्वाचा वारसा आणि एक सर्वसामान्य जनतेचं काम करण्यासाठी जो वारसा आम्हा सगळ्यांना दिला, कारण भैया आमचे गुरु आहेत आणि आम्ही कोणत्याही ठिकाणी कोणी असलो तरी भैयांच्या विचाराला प्रेरित होऊन त्या ठिकाणी काम करण्याचं आमचं त्या ठिकाणी आम्ही काम करत असतो। खऱ्या अर्थाने आपण पाहतो की भैयांनी आमच्यामध्ये जे शिकवून आम्हाला जे घडवलं आणि आमच्यामध्ये जी शिकवण दिली त्या शिकवणीच्या बळावरच या ठिकाणी आम्ही नगर शहरामध्ये गोरगरीब असतील, सर्वसामान्य असतील, कष्टकरी असतील, वंचित असतील, त्या लोकांचे काम कशा पद्धतीने केले पाहिजे आणि लोकांचं खऱ्या अर्थाने 80% समाजकारण आणि 20% राजकारण या उद्देशाने या ठिकाणी प्रेरित झालेलो सर्व आपण आहोत। खऱ्या अर्थानं मी भैयांच्या स्मृतिदिनी एवढं सांगतो की भैयांचे जे विचार आहेत ते विचार सर्व नगरवासियांना पहिल्यापासून भावलेले होते आणि गोरगरीब आपले रिक्षा चालक असतील, हातगाडीवाले असतील, सर्वसामान्य टपरीधारक असन किंवा एखादा व्यापारी असन, त्याला कधीही नगर शहरामध्ये कोणताही त्रास कधी झालेला नव्हता आणि एकदम चांगल्या पद्धतीचं नगर शहर एकदम शांततेच्या वातावरणामध्ये, खेळीमेळीच्या वातावरणामध्ये 25 वर्ष या ठिकाणी भैयांनी या ठिकाणी राजकारण केलं। भैयांच्या विरोधातले कोणतेही उमेदवार जरी असले तरी त्यांच्या सोबतही आत्ताच पाहिलं की या ठिकाणी दादाभाऊ कळमकर होते, त्यांच्या सोबतही दादाभाऊ सोबतही त्यांचं 3-4 टर्म हे झाले, पण त्यांनी कधीही कोणतंही असं विकुष्टाचं राजकारण कधी केलं नाही भैयांनी आणि त्यांचे विचार घेऊन आम्ही नगर शहरात या ठिकाणी काम करत आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र।